So good morning all. In today's lecture, we will continue the same question, internal sources of data. Data sources च्या ज्या दोन मेथड्स आहेत, इंटरनल सोर्सेस आणि एक्सटर्नल सोर्सेस. इंटरनल सोर्सेस म्हणजे आपण काय बघितलं होतं, दोज डेटा अवेलेबल विदिन द ऑर्गनायझेशन. ओके, जो डेटा ऑर्गनायझेशन मध्येच आपल्याला अवेलेबल होणार आहे फ्रॉम व्हेरियस सोर्सेस. आणि मग ऑर्गनायझेशन मधले कोणते सोर्सेस आहेत हे आपण ह्या क्वेश्चन मध्ये लर्न करत होतो. इन शॉर्ट थोडंसं रिपीट करू आपण. इंटरनल सोर्सेस ऑफ डेटा, इफ अवेलेबल इंटरनल secondary data may be obtained with less time, effort and money than external data. म्हणजे आपण काय बघितलं होतं की एक्सटर्नल डेटा कलेक्ट करण्यासाठी आपल्याला काय होणार आहे, बराच टाइम जाणार आहे, आपले इफोर्ट जाणार आहेत किंवा मनी स्पेंड होणार आहे ऍज कम्पेअर टू द सेकंडरी डेटा इन इंटरनल आपण काय करू शकतो, हिअर वी कॅन इझिली कलेक्ट फ्रॉम इंटरनल सोर्सेस. मग ते इंटरनल सोर्सेस कोणते आहेत बघा. फर्स्ट बघितला होता आपण अकाउंटिंग सोर्सेस. So these give so much information which can be used by the marketing researcher. They give information about the internal factors. मग हे जे काही अकाउंटिंग सोर्सेस आहेत त्यामधून आपण काय करू शकतो, we can easily find out a specific information regarding our research object. आणि आपला रिसर्च ऑब्जेक्टिव्ह काय आहे त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण काय करणार आहोत, तर अकाउंटिंग सोर्सेस मधून, अकाउंटिंग डिपार्टमेंट मधून वी कॅन इझिली कलेक्ट ह्यूज ऑन नंबर ऑफ डेटा इन अ स्पेसिफिक मॅनर. देन सेल्फ फोर्स रिपोर्ट. मग त्याच्यानंतरचा आपला दुसरा सोर्स होता, माईक कोणाचा तरी ऑन आहे, जरा ऑफ करा. So माईक ऑफ कर. ओके, कंटिन्यू करू आपण. पॉइंट नंबर 2 हे ऍड होत आहे तोच अजून कंटिन्यूअस आहे. सो सेल्फ फोर्स रिपोर्ट. सेल्फ फोर्स रिपोर्ट मध्ये आपण काय बघितलं होतं, इट गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट द सेल ऑफ प्रोडक्ट. ओके, सेल्फ फोर्स रिपोर्ट मधून आपण काय करू शकतो, वी कॅन कलेक्ट इन्फॉर्मेशन रिगार्डिंग सेल और टर्नओव्हर. म्हणजे आपला टर्नओव्हर किती होतो किंवा सेल किती झालेला आहे, ही जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण सेल्स फोर्स रिपोर्ट मधून वी कॅन इझिली कलेक्ट, वी कॅन इझिली फाइंड आउट. द इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड इज ऑफ आउटसाइड द ऑर्गनायझेशन. ओके, आणि अशी इन्फॉर्मेशन आपण आउटसाइड ऑर्गनायझेशनला सुद्धा प्रोव्हाइड करू शकतो. देन थर्ड पॉइंट, इंटरनल एक्सपर्ट. इंटरनल एक्सपर्ट मध्ये काय बघितलं होतं आपण, these are people who are heading, that means head the various department. They can give an idea of how to particular thing is working. म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये ऍक्च्युअल काय वर्किंग होतं, such a types of information provided by head of the department, and this information is useful for take a research decision. ओके, म्हणजे बऱ्याच वेळी आपल्याला लक्षात पण येत नाही की कोणत्या डिपार्टमेंटचं काय वर्किंग चालू आहे किंवा हा डाटा आपण कुठे यूज करू शकतो. सो ही जी इन्फॉर्मेशन आहे हे इंटरनल एक्सपर्ट जे आहेत यांच्याकडून आपण वी कॅन इझिली कलेक्ट सच अ टाइप्स ऑफ इन्फॉर्मेशन. देन पॉइंट नंबर 4 कडे आलो होतो आपण, मिसलेनियस रिपोर्ट. These are what information you are getting from operational report. आणि ह्या ऑपरेशनल रिपोर्टची इन्फॉर्मेशन आपण मिसलेनियस रिपोर्ट मधून काय करू शकतो, वी कॅन इझिली कलेक्ट विथ द हेल्प ऑफ मिसलेनियस रिपोर्ट. ओके, ऑपरेटिंग इन्फॉर्मेशन ऑपरेटिंग रिपोर्ट मधून फाइंड आउट करू शकतो. हे होते काही आपले इंटरनल सोर्सेस फ्रॉम कलेक्टिंग सेकंडरी डेटा. आता त्याच्यानंतर आपल्याला डिटेल बघायचे आहेत एक्सटर्नल सोर्सेस ऑफ सेकंडरी डेटा. मग जो काही आपण सेकंडरी डेटा कलेक्ट करतो त्याचे एक्सटर्नल सोर्सेस कोणते आहेत हे डिटेल इथे बघणार आहोत.
External source are sources which are outside the company in a large environment. आणि जेव्हा आपण ऑर्गनायझेशनच्या बाहेर जाऊन बघतो तेव्हा बरेच असे सोर्स आहेत. ह्या सोर्स मधून वी कॅन इझिली कलेक्ट ह्यूज ऑर नंबर ऑफ डेटा रिगार्डिंग अवर रिसर्च ऑब्जेक्टिव्ह. So collection of external data is more difficult because the data have much greater variety and the sources are much more numerous. आणि जरी आपल्याला डेटा ते ह्यूज किंवा नंबर ऑफ डेटा आपण कलेक्ट करत असलो तरी सुद्धा जी सोर्सेस आहेत हे मात्र खूप सारे आहेत आणि बऱ्याच सोर्सेस मधून डेटा कलेक्ट करणं थोडंसं कसं होणार आहे तर डिफिकल्ट हे होऊ शकतं. सो हिअर कलेक्शन ऑफ एक्सटर्नल डेटा इज मोर डिफिकल्ट. डिफिकल्ट का म्हटलेलं आहे कारण जे सोर्सेस आहेत हे खूप सारे आहेत आणि यामधून मिळणारा डेटा हा न्यूमरियस फॉर्म मध्ये आपल्याला कलेक्ट करावा लागतो. दॅट्स व्हाय हिअर सेड इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर कलेक्टिंग such a types of data. मग याचे मेथड्स कोणते आहेत बघा एक्सटर्नल मध्ये. फर्स्ट आहे गव्हर्नमेंट पब्लिकेशन. आता गव्हर्नमेंटचं पब्लिकेशन एकच नाहीये, खूप सारे पब्लिकेशन आहेत आणि यामधून आपल्याला डेटा हा कलेक्ट करावा लागतो. सो ते पब्लिकेशन आपल्याला थोडेसे डिटेल बघावे लागतील. गव्हर्नमेंट सोर्सेस प्रोव्हाइड अन एक्स्ट्रीमली रिच pool of the data for the researcher. In addition, many of these data are available free of cost on internet website. म्हणजे बराच जर तुम्ही बघितला तर हा गव्हर्नमेंटचा डेटा बऱ्याच वेळी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्याला मिळतो पण त्यांचं काही स्टँडर्ड आहे. त्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये मात्र त्यांनी तो डेटा काय केलेला असतो तर मेंटेन केलेला असतो. म्हणून तो काय म्हटलं जातो इट इज व्हेरी डिफिकल्ट टू फॉर अंडरस्टँडिंग. तो एक अंडरस्टँड करण्यासाठी थोडासा डिफिकल्ट सुद्धा आपल्याला जाऊ शकतो. तर त्याचे सोर्स दिलेले आहेत परत पुढे की गव्हर्नमेंट आपण गव्हर्नमेंट डेटा कुठून कलेक्ट करू शकतो. दीज आर नंबर ऑफ गव्हर्नमेंट एजन्सी जनरेटिंग डेटा. फर्स्ट आहे रजिस्टर जनरल ऑफ इंडिया. रजिस्टर जनरल ऑफ इंडिया काय करतायत बघा हे. इट इज अन ऑफिस विच जनरेट डेमोग्राफिक डेटा. म्हणजे ज्यावेळी आपल्याला डेमोग्राफिक डेटा कलेक्ट करायचा आहे तर मी काल सांगितलं होतं तुम्हाला मला काय करायचंय रत्नागिरी जिल्ह्याचा डेटा कलेक्ट करायचा आहे होल अख्ख्या. तर मी प्रत्येक ठिकाणी जाऊन डेटा कलेक्ट करू शकते का? नक्कीच नाही. तर अशा वेळी मी जो सेकंडरी सोर्स यूज करणार आहे दिस इज कॉल्ड द गव्हर्नमेंट पब्लिकेशन and we prefer Registrar General of India. So it includes detail of the gender, age, occupation, etc. आणि ह्या रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया मध्ये आपल्याला कोणता डेटा कलेक्ट करता येऊ शकतो तर डेमोग्राफिक डेटा जो आहे वी कॅन इझिली कलेक्ट विथ द हेल्प ऑफ रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया. मग यामध्ये एज असेल किंवा जेंडर असेल ऑक्युपेशन असेल असा डिटेल डेटा आपण इथे कलेक्ट करू शकतो. इज इट क्लिअर? Yes. Okay. Yes. त्याच्यानंतर आहे सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन. काही सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन पण आहेत त्या काय करतात तर न्यूमरिकल फॉर्म मधला डेटा पब्लिश करतात. सो दीज ऑर्गनायझेशन पब्लिश द नॅशनल अकाउंट स्टॅटिस्टिक. म्हणजे स्टॅटिस्टिकल फॉर्म मध्ये असणार आहे हा डेटा. मग त्यामध्ये ट्रेंड येऊ शकतात, काही सेव्हरल इयर असू शकतात, ग्रोथ रेट कसे आहेत, म्हणजे बऱ्याच वेळी काय म्हटलं जातं माहितीये इकॉनॉमिक्सचे जे थिसेस होतात ना पीएचडी थिसेस हे सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन मधून त्यांना डेटा हा कलेक्ट करावा लागतो. सो दीज ऑर्गनायझेशन पब्लिश द नॅशनल अकाउंट स्टॅटिस्टिक. इट कंटेन estimate of national income of several year, then growth rate of major economic activity, annual survey, etc. ओके म्हणजे अशाशी रिलेटेड जो डेटा आहे हा काय होणार आहे तर सेंट्रल स्टॅटिस्टिक. एक मिनिट आहे अजून ऍडच होत आहे स्टुडंट. सो काय होणार आहे हे जे डेटा आहे हा सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑर्गनायझेशन प्रोव्हाइड करेल. So it give information about the total number of workers employed, production unit, material used and value added by the manufacturer. म्हणजे ह्या ज्या ऑर्गनायझेशन आहेत सेंट्रल ऑर्गनायझेशन ही कोणती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते
सो नंबर ऑफ वर्कर्स एम्प्लॉईड म्हणजे प्रत्येक आता ऑर्गनायझेशन मध्ये असेल किती नंबर ऑफ एम्प्लॉईड आहे, प्रोडक्शन युनिट कसे घेतात ते, मटेरियल कोणते यूज करतात. म्हणजे काही वेळा आपले जे इंडस्ट्रीजशी रिलेटेड रिसर्च असतात ना, त्यावेळी आपण ह्यांच्या अंडरचा डाटा यूज करू शकतो. थर्ड आहे डायरेक्टर जनरल ऑफ कमर्शियल इंटेलिजन्स. सो दिस ऑफिस ऑपरेट फ्रॉम कोलकाता. हे ऑफिस ऍक्च्युअल कुठे आहे तर कोलकातामध्ये त्याचं ऑपरेशन हे चालू असतं किंवा डे टू डे ऑपरेशन सुरू आहे. सो इट गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट फॉरेन ट्रेड. मग हे डायरेक्ट जनरल कमर्शियल इंटेलिजन्स काय प्रोव्हाइड करतायत तर तुमचा जो इम्पोर्ट एक्सपोर्टचा डाटा आहे हा डाटा तुम्हाला दाखवण्याचं काम किंवा हा डाटा आपण ह्या ऑफिसच्या अंडर काय करू शकतो कलेक्ट करू शकतो. दिस फिगर आर प्रोव्हाइडेड रिजन वाईज अँड कंट्री वाईज. म्हणजे तुम्हाला एका स्पेसिफिक रिजनची जरी इन्फॉर्मेशन हवी असेल वी कॅन इझिली कलेक्ट विथ द हेल्प ऑफ दीज सोर्सेस. as well as we can collect country wise information. म्हणजे कंट्री वाईज जरी तुम्हाला वेगवेगळी इन्फॉर्मेशन हवी असेल सो ह्यामधून सुद्धा तुम्ही डेटा हा कलेक्ट करू शकता. लक्षात येत आहे. म्हणजे बऱ्याच वेळा आपण कन्फ्युज होतो की अरे माझा हा टॉपिक आहे ना, मग मी इतका डाटा कुठून सर्च करणार. तर हे खूप महत्वाचे सोर्सेस आहेत लक्षात ठेवा एक्सटर्नल, की यामधून आपल्याला हवा तो डाटा आपण काय करू शकतो कलेक्ट करू शकतो. सो हे सोर्सेस लक्षात ठेवा कोणते कोणते कशासाठी यूज केले जातात. सो पुढे जाऊ आपण. नेक्स्ट आहे मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज. सो दिस मिनिस्ट्री थ्रू द ऑफिस ऑफ इकॉनॉमिक ऍडवायझर प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन ऑन होलसेलर प्राइस इंडेक्स. म्हणजे आता ह्या मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री मध्ये काय असेल तर नावावरून लक्षात येतं आपल्याला की कॉमर्स आणि इंडस्ट्रीची इन्फॉर्मेशन इथे कलेक्ट केली जाऊ शकते. मग ती होलसेलर प्राइस इंडेक्सची असू शकेल किंवा पुढे अजून सांगितलेलं आहे दिस इंडिकेट्स may be related to the number of sector like food, fuel, power, food grain, etc. म्हणजे इंडस्ट्री आणि कॉमर्सशी रिलेटेड जी इन्फॉर्मेशन आहे वी कॅन इझिली कलेक्ट विथ द हेल्प ऑफ मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. सो इट ऑल्सो जनरेट ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स नंबर for industrial workers, urban, non-manual employees, and cultural labor. Okay, so such a types of information we are conducting by Ministry of Commerce and Industry. Next आहे प्लॅनिंग कमिशन. प्लॅनिंग कमिशन काय करेल मग आपल्याला इट प्रोव्हाइड द बेसिक स्टॅटिस्टिक ऑफ इंडियन इकॉनॉमी. आता जे काही प्लॅनिंग असतात बघा त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला ह्या इंडियन इकॉनॉमिक मधून किंवा प्लॅनिंग कमिशन मधून आपण काय करू शकतो हिअर वी कॅन इझिली फाइंड आउट. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर रिझर्व्ह बँक माहिती आपल्याला काय करते तर करन्सीशी रिलेटेड जी इन्फॉर्मेशन आहे सो ही आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईट वरून काय करू शकतो कलेक्ट करू शकतो. दिस प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन ऑन बँकिंग सर्व्हिसेस अँड इन्व्हेस्टमेंट. म्हणजे कोणत्याही बँकेची ऍक्च्युअल इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तरी सुद्धा किंवा एखाद्या बँकेला रिझर्व्ह बँक किती लोन देते किंवा त्यांचे रेट कसे असतात मग CRR कसा मेंटेन केला जातो व्हॉट एव्हर. ओके, ह्या गोष्टी आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईट वरून कलेक्ट करू शकतो. देन RBI ऑल्सो प्रिपेअर करन्सी अँड फिनान्शियल रिपोर्ट. आणि त्यांचं फिनान्शियल रिपोर्ट सुद्धा तुम्हाला इथे त्यांच्या वेबसाईट वरून बघायला मिळू शकतो की ते ऍक्च्युअल कसे त्यांचा रिपोर्ट प्रिपेअर करतायत आणि त्यांची ऍक्टिव्हिटी अशा बऱ्याच गोष्टी ह्या रिपोर्ट मधून आपल्याला क्लिअर होतात. सो दिस इज द सेकंडरी सोर्सेस. अजून यामध्ये बरेच डिटेल आहेत. लेबर ब्युरो आहे, नॅशनल सॅम्पल सर्वे, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स, स्टेट स्टॅटिस्टिकल ऍब्स्ट्रॅक्ट. लेबर ब्युरो मध्ये काय असेल मग इट प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन ऑन स्किल अनस्किल वर्कर्स. नॅशनल सॅम्पल सर्वे मध्ये काय असेल this is done by the Ministry of Planning and it's provide social, economical, demographic, industrial and agricultural statistics. Department of Economic Affairs मध्ये काय असेल it conduct economic survey and it also generate information on income, consumption, expenditure, investment, saving and foreign trade. State statistical abstract मध्ये काय असेल these give information on various types of activity related to the state like commercial activity, education,
ऑक्युपेशन एक्सेट्रा. हे खूप डिटेल आपण बघायला गेलो तर खूप सारे सोर्सेस आहेत, त्यामधून आपण वेगवेगळ्या टाईपची इन्फॉर्मेशन ही कलेक्ट करू शकतो रिगार्डिंग आवर रिसर्च ऑब्जेक्टिव्ह. लक्षात आले? गव्हर्नमेंट हे जे काही आता आपण बघितले हे सगळे गव्हर्नमेंट पब्लिकेशन सोर्सेस बघितले आपण. आता काही नॉन गव्हर्नमेंट पब्लिकेशन पण आहेत, त्यामध्ये काही फारसं आपल्याला डिटेल नाही जायचंय. तर कोणते आहेत? मग हे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असेल, नॅशनल स्टॉक एक्सचेंज असेल, स्मॉल इंडस्ट्री डेव्हलपमेंट बोर्ड असेल. ओके, सो ह्या सोर्सेस मधून सुद्धा आपण काय करू शकतो? इन्फॉर्मेशन ही कलेक्ट करू शकतो. क्लियर? येस. तो पुढचा पॉइंट महत्वाचा आहे हा सिंडिकेट सर्व्हिसेस. सिंडिकेट सर्व्हिसेस मध्ये काय येतं बघा, आपण शॉर्ट त्यामधलाच पार्ट आहे ज्यामधून आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकतो. These services are provided by certain organizations which collect and tabulate the marketing information on a regular basis for a number of clients who are the subscribers to these services. म्हणजे सिंडिकेट सर्व्हिसेसचं कामच आहे, त्या काय करतायत तर मार्केटिंगची इन्फॉर्मेशन तुम्हाला काय करतात? प्रोव्हाइड करतात. कोणाला प्रोव्हाइड करतात? ज्या कंपन्यांनी, ज्या ऑर्गनायझेशननी, ज्या एजन्सींनी त्यांचं सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे अशाच ऑर्गनायझेशनना काय करतात? सिंडिकेट सर्व्हिसेस प्रोव्हाइड रेग्युलर इन्फॉर्मेशन रिगार्डिंग मार्केटिंग ऍक्टिव्हिटी. मग यामध्ये मार्केटिंग मध्ये कोणत्याही ऍक्टिव्हिटी ज्या आहेत, तुम्ही सबस्क्रिप्शन एकदा घेतलं ना, तुम्हाला हव्या त्या मार्केटिंगची इन्फॉर्मेशन ह्या सिंडिकेट सर्व्हिसच्या अंडर मिळू शकते. हा खूप महत्वाचा पॉइंट आहे, हा बऱ्याच वेळी शॉर्ट नोटला रिपीट होतो सिंडिकेट सर्व्हिस. सो दीज सर्व्हिस आर युजफुल इन टेलिव्हिजन व्ह्यूइंग, movement of consumer goods, etc. This syndicate service provide information data from both household as well as institutions. In collecting data from household, they use 3 approach. मग त्याचे approaches दिलेले आहेत. Survey, mail dairy panel and electronic scanner services. ओके, सो ह्या सोर्सेस मधून काय करणार? ते डेटा हा कलेक्ट करणार आहे. These conduct survey regarding lifestyle, sociographic, general topic, etc. It may related to field like purchase, media, and these are used to generate data on a value. Okay, so syndicate services फक्त features लक्षात ठेवा. Syndicate services provide marketing information service only subscriber company or subscriber organization. ज्या ऑर्गनायझेशननी, ज्या कंपनींनी किंवा ज्या एजन्सींनी त्यांचे सबस्क्रिप्शन घेतलेले आहे अशा ऑर्गनायझेशनना फक्त काय करतील? त्या सर्व्हिसेस या प्रोव्हाइड करतील. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes. Okay, so our next question, and this is the last question, chapter number 2, unit number 3 मधला जो chapter number 2 आहे secondary data. Secondary data मधला हा last question असेल. So our last question is evaluation of secondary data. जो आपण डेटा कलेक्ट करणार आहोत, अनालाइज करणार आहोत, हा डेटा आपण कसा कलेक्ट करतो किंवा त्याचं इव्हॅल्युएशन कसं करायचं हे काय करू शकतो आपण? तर इव्हॅल्युएशन बघा कसं करणार आहोत. सेकंडरी डेटा सफर फ्रॉम मेनी डिफिशियन्सी लाईक अवेलेबिलिटी, accuracy, relevancy and suitability. It also true that secondary data are collected by someone for some specific purpose. म्हणजे मला वाटतं आपण डिसएडव्हान्टेजेस मध्ये काही पॉइंट बघितले की सेकंडरी डेटा हा कोणी आपल्यासाठी तयार करून ठेवलाय का? हो, नक्कीच नाहीये. म्हणजे त्या रिसर्चरचं इंटेन्शन वेगळं होतं, त्याचं ऑब्जेक्टिव्ह वेगळं होतं, त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तो डेटा त्याने मेंटेन केलेला आहे. अँड वी यूज लाईक अ रेफरन्स, म्हणजे आपण तो रेफरन्स म्हणून काय करतो? यूज करतो किंवा आपल्या ऑब्जेक्टिव्हशी कुठेतरी तो रिलेट करतो आपण. अँड देन वी यूज द सेकंडरी डेटा. ओके, ह्या गोष्टी लक्षात ठेवा.
मग सेकंडरी डेटा जेव्हा आपण कलेक्ट करतो किंवा जेव्हा यूज करतो तेव्हा त्याचं इव्हॅल्युएशन करणं फार महत्वाचं आहे. Therefore, before using data for research purpose, it is necessary to modify or make some acceptable changes to make it usable for the project on the hand. Therefore, secondary data should be used with carefully evaluated and scrutiny. आणि त्या डेटाचं स्क्रुटिनी होणं, त्याचं इव्हॅल्युएशन होणं, केअरफुली अनालिसिस होणं महत्वाचं आहे बिफोर युजिंग सच अ टाइप्स ऑफ डेटा. लक्षात येत आहे? आणि ह्याच्यावरती खूप रिस्ट्रिक्शन का आहेत सांगते, कारण तुम्ही कोणताही म्हणजे मला काय करायचं, एक डेटा सेकंडरी डेटा यूज करायचा आहे, सो आय कांट यूज ॲज इट इज डेटा इन माय रिसर्च वर्क. लक्षात ठेवा, तुम्ही कोणत्याही डेटाचं कॉपी पेस्ट तुम्ही तुमच्या रिसर्च मध्ये नाही करू शकत. तर फर्स्ट ऑफ ऑल त्याचा रेफरन्स तुम्हाला इथे द्यावा लागणार आहे की तुम्ही कोणत्या रिसर्च मधून हा डेटा कॉपी केलेला आहे, किंवा त्या रिसर्चचं म्हणजे त्याचं काय म्हणतो आपण, तो इयर असेल, त्या ऑथरचं नेम असेल, त्याच्या टॉपिकचं नेम असेल. हा जर रेफरन्स तुम्ही दिलात तरच तुम्ही तो डेटा यूज करू शकता. फर्स्ट थिंग. दे सेकंड थिंग, तुम्ही ऍज इट इज कोणताही डेटा नाही घेऊ शकत. तो डेटा तुम्ही रीड करा आधी, आणि रीड केल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्या डेटाबद्दल आणि त्यामध्ये काय थोड्याशा हे आहेत, निगेटिव्हिटी आहे, तुम्हाला तो मॉडिफिकेशन का करावासा वाटतो, असा एक पॅरा तुम्हाला तुमच्या डेटामध्ये मेन्शन करावा लागणार आहे. सो दिस इज द स्क्रुटिनी, दिस इज द इव्हॅल्युएशन. सो इट मस्ट फॉर बिफोर युजिंग द सेकंडरी डेटा. सो त्याचं इव्हॅल्युएशन कसं करायचंय बघा, पुढे दिलेलं आहे. फर्स्ट आहे द पर्पज ऑफ डेटा कलेक्शन. The intention behind data collection significantly influence the quality of secondary data. Quality, it's very must for using the secondary data. The intention behind the data collection significantly influence the quality of secondary data. Intention बघा आधी तुम्ही काय आहे, त्याचा पर्पज काय आहे हे बघणं महत्वाचं आहे. Data collected and published by political, social or business organization to promote their causes is biased and reflect their views of publisher. आणि म्हणजे बऱ्याच वेळा आपण जेव्हा डेटा रीड करतो, तो अनालाइज करतो, स्क्रुटिनाइज करतो, त्यावेळी हिअर वी कॅन इझिली फाइंड आउट द इंटेन्शन ऑफ रिसर्च. ओके, सो ह्या गोष्टी क्लिअर असणं महत्वाचं आहे की सेकंडरी डेटा जो त्या थर्ड पर्सनने यूज केला होता किंवा त्या रिसर्चरने यूज केला होता, हिअर वी फर्स्टली क्लिअर द पर्पज ऑफ डेटा कलेक्शन. ओके, म्हणजे जेव्हा तुम्ही सेकंडरी डेटा यूज करताय त्याच्या आधी तुम्हाला त्याचा पर्पज हा क्लिअर असणं महत्वाचं आहे. सेकंड पॉइंट, ऑर्गनायझेशन कलेक्टिंग डेटा. An organization which is engaged in the collection and publication of data as its main function is sure to furnish reliable data. Organization exclusively doing data collection work has the ability and resources to procure data that those from which collect data occasionally. आणि नेहमी आपल्याला काय करावं लागतं, हा डेटा कलेक्ट करावा लागतो, तो अनालाइज करावा जातो, लाईक ऑकेशनल. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी ठराविक पिरियड मध्ये सेल्स इन्क्रीज किंवा डिक्रीज ह्याचा डेटा कलेक्ट करते, म्हणजे तोच सेम जो सोर्स आहे किंवा तोच सेम डेटा आहे, वी कांट यूज द नेक्स्ट टाइम. ओके, कारण आपले ऑकेजन हे काय आहे, प्रत्येक वेळेचे डिफरंट आहे. सो ऑकेजन कोणता आहे हे तुम्ही काय करा, बिफोर युजिंग द सेकंडरी डेटा वी क्लिअर द इंटेन्शन और वी क्लिअर द ऑकेजन ऑफ सच टाइप्स ऑफ डेटा. थर्ड पॉइंट, मेथड्स ऑफ डेटा कलेक्शन. बिफोर युजिंग सेकंडरी डेटा रिसर्चर शुड आस्क अ क्वेश्चन. म्हणजे तुम्हाला जेव्हा सेकंडरी डेटा कलेक्ट करायचंय तेव्हा तुमच्या आधी दोन क्वेश्चन क्लिअर असले पाहिजे. पहिला क्वेश्चन कोणता आहे, हाऊ वॉज द इन्फॉर्मेशन कलेक्टेड. हाऊ, कशा पद्धतीने ती इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली आहे हे क्लिअर असणं महत्वाचं आहे. आणि हे आपण कशावरून फाइंड आउट करतो, तिथे रेफरन्सेस दिलेले असतात बघा. म्हणजे कोणताही जर तुम्ही एखादा रिसर्च पेपर बघितला असेल तर त्याच्या खाली त्याचे रेफरन्सेस असतात.
So here we cross check the references and such types of information. म्हणजे त्याने एक पॅरा दिलाय, त्या पॅराच्या अंडर त्याने नंबर 1 टाकला, इथे नंबर फर्स्ट, आणि तिथे रेफरन्स मध्ये त्याने जो नंबर फर्स्ट टाकलेला आहे त्याचा रेफरन्सेस तुम्ही काय करू शकता, क्रॉस व्हेरीफाय करू शकता, त्याने तो डेटा कसा कलेक्ट केलेला आहे. सेकंड थिंग, व्हॉट वॉज द मेथड यूज इन ऑब्टेनिंग द डेटा, आणि त्यांनी कोणती मेथड ऑब्टेन केलेली आहे डेटा कलेक्शन साठी. दॅट मीन्स द प्रायमरी डेटा, दॅट मीन्स द सेकंडरी डेटा. अंडर द प्रायमरी डेटा मग परत त्याने काय यूज केलंय, क्वेश्चनायर यूज केले, डेप्थ इंटरव्ह्यू यूज केलेला आहे, की टेलिफोनिक इंटरव्ह्यू प्रेफर केलेला आहे, व्हॉट एव्हर इट मे बी, जे काही असेल ते, तो मात्र इथे तुम्हाला क्लिअर असणं महत्वाचं आहे बिफोर युजिंग द सेकंडरी डेटा. So the quality of secondary data is closely related to the method employed for collecting the data. लक्षात ठेवा, हे खूप महत्वाचं असेल. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. सेकंडरी डेटाची क्वालिटी ही कशावरती डिपेंड्स असणार आहे, त्याने कोणत्या मेथडने त्याचा डेटा कलेक्ट केला होता. मग त्याने सुद्धा फक्त कॉपी पेस्ट केलेला आहे का सेकंडरी डेटा, का काही प्रायमरी मेथड सुद्धा यूज केलेले आहेत, ह्या गोष्टी मात्र तुम्ही काय करणं, चेक करणं, व्हेरीफाय करणं महत्वाचं आहे बिफोर युजिंग द सेकंडरी डेटा. इट इज बेटर टू रेफर्स द ओरिजिनल सोर्सेस ऑफ सेकंडरी डेटा देन ऑब्टेन इट फ्रॉम मॅगझिन ऑर न्यूजपेपर. म्हणजे हे सुद्धा आपले सेकंडरी सोर्सेस आहेत म्हणतो आपण, एक्सटर्नल सोर्सेस, मॅगझिन, न्यूजपेपर, बुक, जर्नल, आर्टिकल, PhD थिसिस, एमफिल डिझर्टेशन, यामध्ये तो डेटा क्रॉस व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं की त्याने काय केलंय, की ह्या एका मॅगझिनचं नाव टाकलं, त्या मॅगझिन मध्ये मी पेज नंबर 13 वरचा हा डेटा काय केलेला आहे, रेफर केलेला आहे. असा जर त्याने रेफरन्स दिला तर तुम्ही करा ना क्रॉस व्हेरीफाय की तो डेटा नक्की तिथला आहे का. जर तिथला नसेल तर तुमचा डेटा क्वालिटेटिव्ह आहे का हो सेकंडरी डेटा, नाही. कारण जर क्रॉस व्हेरिफिकेशन जर निगेटिव्ह येत असेल, रॉंग येत असेल, सो द क्वालिटी ऑफ डेटा इज नॉट प्रॉपर. लक्षात येत आहे. तर जेव्हा तुम्ही सेकंडरी डेटा यूज करताय तेव्हा हे फॅक्टर कन्सिडर करणं, हे फॅक्टर इव्हॅल्युएट करणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे कोणताही डेटा मिळाला म्हणून तो कॉपी करणं, दिस इज नॉट युअर प्रॉपर रिसर्च वर्क. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर 2, 3. Yes. Point number 4, the period of information collected. The time period is an important consideration in the data evaluation process. Data collected over a long span of time may not be useful the present context. हे सुद्धा आपण आधी सांगितलेलं आहे की मी माझा आता जर ऑब्जेक्टिव्ह आहे की फाइंड आउट द कंझ्युमर बिहेवियर, आणि जर मी 10 वर्षापूर्वीचा डेटा रेफर करत असेल तर तो माझ्या रिसर्चला युजफुल होईल का हो? नक्कीच नाही होणार. No. आता कंझ्युमरचं बिहेवियर इट्स डिपेंड ऑन सेव्हरल फॅक्टर. पूर्वीचं कंझ्युमर बिहेवियर हे फक्त प्राइस वरती डिपेंड होतं किंवा क्वांटिटी वरती डिपेंड होतं, डझंट मॅटर क्वालिटी. आत्ताच्या कंझ्युमरला तुम्ही विचारलं व्हॉट वी एक्सपेक्ट फ्रॉम सेलर, तर ते काय करतील, मला क्वालिटी हवी आहे, मला क्वांटिटी हवी आहे, मला रिझनेबल प्राइस हवी आहे, ऍज वेल ऍज अदर सर्व्हिस डायमेन्शन. म्हणजे त्यामध्ये मग तुमचं दुकान छान असलं पाहिजे, स्टोअर तुमचं अट्रॅक्टिव्ह असलं पाहिजे. वी कॅन इझिली अट्रॅक्ट सच टाइप्स ऑफ स्टोअर. तुमच्या स्टोअर मधले एम्प्लॉईज हे छान कम्युनिकेट होणारे असले पाहिजे. हे सुद्धा कस्टमर सॅटिस्फॅक्शन वरती इम्पॅक्ट करतात. तुमच्या स्टोअर मधलं लेआउट प्रॉपर असलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी मॉडर्न कस्टमर एक्सपेक्ट करतायत. लक्षात येत आहे. ट्रॅडिशनल कस्टमर असे होते का? नाही. ते म्हणतात तुम्ही काहीही करा, तुमचं स्टोअर आतून मला माहित नाहीये कसं असायला हवंय, मला जे हवे ते प्रोडक्ट तुमच्याकडून मिळाले, आय एम सॅटिस्फाईड. सो हा जो डिफरन्स आहे हा मात्र आपल्याला कुठेतरी काय करावा लागतो, इव्हॅल्युएट करणं महत्वाचं आहे. नेक्स्ट पॉइंट, consistency of information. To increase the value of secondary data, it is advisable to collect it from 2 or more sources. Ideal, the different sources should be supply the same information or help to the arrive at the same conclusion.
आणि ज्या दोन सोर्सेस मधून डेटा तुम्ही कलेक्ट करताय त्याचं कन्क्लुजन सेम आहे का हे चेक करा. हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. कारण एक डेटा कलेक्ट केलाय तो वेगळाच रिझल्ट देतोय, एक डेटा कलेक्ट केलाय त्याचा रिझल्ट वेगळाच आहे. सो दिस इज नॉट अ क्वालिटेटिव्ह डेटा. लक्षात ठेवा. सो ह्या गोष्टी कुठेतरी इव्हॅल्युएशन मध्ये तुम्ही करणं महत्वाचं आहे. देन जनरल एव्हिडन्स. It refers to the physical aspect of the secondary data, indicating the objective and carefulness of data collection and presentation manner of presenting information overall. So ह्या गोष्टी काय करा, जनरल एव्हिडन्स त्याच्याशी रिलेटेड हिअर वी कॅन इझिली चेक. and other consideration. Other consideration मध्ये येईल मग secondary data is available for use without any legal or other restriction. Restriction आहेत का त्याला काही legal काही